याच्यासाठी बोलवलं की नॉर्मल आम्ही बऱ्याच वेळा इथं आलेलो आहे देवराईमध्ये. आता देवराई पण म्हणजे कसं आमचं स्वतःचं गावासारखं वाटते आणि मी कुठं पण गेलो ना तर माझ्यामध्ये काय आहे फक्त एवढंच आहे की मी कुणाला भडकाभडकी करायला जात नाही, माणुसकीच्या नात्याने जातो मी, माणुसकीच्या नात्याने. आणि जसं BSNLचा टावर आहे कुठे पण म्हणजे संचार हे आहे, कुठे पण संचार होऊ शकतोय, त्या प्रकारे आम्ही काय करायलोय की कनेक्टिंग खानापूर तालुका, कनेक्टिंग खानापूर तालुका म्हणजे आमच्या खानापूर तालुक्याच्या लोकांनी स्वतःच्या हातात खानापूर तालुका ठेवला पाहिजे. खास तर लोकांनी म्हणजे कुणी जे दलाल आहेत त्यांनी नाही आहे, शेतकऱ्यांनी, पूर्ण शेतकऱ्यांनी हा तालुका स्वतःच्या हातात ठेवायला पाहिजे. शेतकरीच मेन आहे, ठीक आहे. बाकीचे जे काय राहणार तर मी तुम्हाला तुमची गर्दी करणार आणि कुणाकडून पैसे काढून घेणार हे माझं हे नाही आहे, ध्येय माझं नाही आहे. एखाद्या गावामध्ये जर त्या गावामध्ये पक्षपात पडायचं नाही, फूट पडायची नाही. कनेक्टिंग तालुका एक आपला सेपरेट म्हणजे आपण कनेक्टिंग प्रत्येक गावामधून कनेक्टिंग होऊन आपल्या तालुक्यासाठी आपल्या गावासाठी आपण कुणाशी मतभेद न करता सुरळीतपणे आपल्या तालुक्याला घेऊन जाण्यासाठी म्हणून मी ही एक संघटना ओपन केलेली आहे, जय जवान आणि जय किसान म्हणून. तर बऱ्याच दिवशी तुमच्या गावापर्यंत मी आलो आणि पहिल्यांदा तुम्हाला समजलं नाही की आमचं कार्य काय आहे म्हणून, कार्य काय आहे ते समजलं नाही. आता जय जवान जय किसान म्हणून नाव आम्ही पहिल्यांदा ठेवलं भरपूर वर्षापूर्वी, पण काही आता काही हरामखोरांना काय वाटायलंय की त्याला कोणी मदत करायला का काय की दुसऱ्याकडून हे करायले का काय की असे त्यांच्या मनातनं प्रश्न निर्माण व्हायले. का प्रश्न निर्माण व्हायले तर आम्ही चांगली कामं करायला, कुठला नेताही करत नाही तशी कामं आम्ही प्रत्येक गोरगरिबाच्या मदतीला धावून जायचे. तर ही ताकद कुठून बनायली माझ्याकडे तर माणुसकी तुमच्याकडे आणि तुमची जी एकी आहे ते एकीमुळे सगळं घडायला. आज मी कुणाला फोन करलो तर तुमची एकी आहे माझ्याकडे. मी आजपर्यंत कुठल्या माणसाला एकत्र या म्हणून आणि कुठली सभा घ्या म्हणून बोलवलेलं नाही आहे. आम्हाला केव्हा हे करायचं आहे, प्रत्येक गावामध्ये मी जाऊन सगळ्यांना गुपित मध्ये सगळ्यांना हे घ्यायलोय आणि गुपित जरी घेतलो तरी आमचा निर्णय काही चुकीचा नाहीये. या आम्ही कुणाच्या विरोधात नाहीये, कुठल्या पक्षाच्या विरोधात नाहीये, कुणाच्या विरोधात नाहीये. एक शेतकऱ्याचा मुलगा आहे म्हणून मी एक शेतकऱ्यांना आमच्या सपोर्ट द्यायला आणि त्याला हे करायला. फक्त शेतकरी संघटनेचा अध्यक्ष म्हणून फक्त तुम्हाला घेऊन जाऊन तुमचा वापर करायचा नाहीये मला, की तुमच्या कुठल्याही अडी अडचणीला मदत करायला पाहिजे, एक दुसऱ्याला आम्ही एकत्र घेऊन जायला पाहिजे. आता जसं काय झालं आता खानापूर तालुक्यात कनेक्टिंग मध्ये युवा पिढी आमची एवढी आली समाजसेवा बघून की त्या युवा पिढीने काय करते की पाहिजे तेवढ्या सगळ्या मुलांना जॉईन करणे सगळं जण. आज आम्ही कुठल्याही शेतकऱ्यावरती प्रॉब्लेम आला तर लगेच फोन करून एक मेसेज करतोय आणि म्हणतोय की बाबा असं असं झालं की या माणसाला प्रॉब्लेम झाला आणि आम्हाला काहीतरी तर नाही करायला पाहिजे. आज आमच्या एखाद्या शेतकऱ्याकडे 40,000 समजा काहीतरी ऍक्सिडेंट झाला आणि 40,000 जर त्या हॉस्पिटलला भरायला लागले तर त्या हॉस्पिटलची जिम्मेवारी कोणी घेऊ शकते काय? तुम्ही ताबडतोब ऑपरेशनला पैसे घेऊन देऊ शकताय काय? डॉक्टर बिना पैशाशिवाय ऑपरेशन करू शकतात काय? त्यांनी पण बाहेरनं डॉक्टर बोलवतात, त्या डॉक्टरना फीस द्यायला पाहिजे. बिना ऑपरेशन शिवाय म्हणजे बिना सगळ्यांना जर एक माणसाला करू शकतात त्यांनी, हजाराचे पेशंट येतात त्यांच्याकडे, सगळ्यांनाच करले तर मग त्यांनी रस्त्यावरती यावं लागेल त्यांना. मग त्यावेळेला जर आम्हाला जर साथ द्यायचा असेल तर ही संघटना कामाला येते, एकी कामाला येते. त्यावेळेला तुम्ही कुठल्याही कुणालाही नेत्यांना म्हणा या कुणालाही तुमच्या गावच्या पुढाऱ्यांना कुणालाही फोन केला तर कोणीही जवळ येत नाही. म्हणून शेतकऱ्यांना मी काय करायलोय की काहीतरी झालं तर अचानक आम्ही प्रोव्हाइड करून द्यायलोय त्यांना. म्हणजे सगळ्यांनी मिळून तुमच्याच मुलांना जॉईन केलोय, तुमच्या शेतकऱ्यांच्या मुलांना जॉईन केलोय आणि तुमचेच मुलं 100, 200, 500 असं देतात. तेच पैसे घेऊन आम्ही त्या आमच्या शेतकऱ्याला मदत करायला. आणि जर एखाद्या वेळेला जर कुठल्या मुलांनी जर त्याला वाटलं की बाबा हे कुठल्या तरी पक्षाच्या विरोधात आहे, याच्यात आहे, त्याच्यात आहे, त्यांनी जर नाही पाठवला तरी सुद्धा मी माझ्या स्वतःच्या पगारातले पैसे करतोय, नसेल तर कुणाकडून कुठून तरी ऍडजस्ट हे करतोय. आता परवा दिवशी आम्ही परवा दिवशीच बाबांनाच बोलवलं, म्हटलं तुम्ही पण या माझ्या बरोबर, बघा म्हटलं हे काय करायला मी. आज इलेक्शनचं माहोल असेल म्हणजे ते वेस्ट करत नाही मी. इलेक्शन ही येत राहतात जात राहतात, त्याच्याशी काही मतलब नाही आम्हाला. तो नाराज ह्यो नाराज, याच्याकडे जा त्याच्याकडे जा,
मग ही आमची समाजसेवा होऊ शकत नाही. आम्ही राजकारणाच्या दृष्टिकोनातून गेलो तर होणार नाही आम्हाला. आमचं वर्चस्व काय आहे, खानापूर तालुक्यातील प्रत्येक गावातील प्रत्येक शेतकऱ्यांनी एकत्र यायचं, एकजुटीने यायचं. एक ताकद झाली म्हणजे तुम्हाला त्या राजकारणात पण पडायची गरज नाहीये. राजकारणी तुमच्या पायापर्यंत येतील. आणि या उद्देशाने म्हणून आम्ही काय करायलोय, कुठेही काही मदत असली तर ताबडतोब मदत करायचं, हे करायचं. शेतकरी म्हणून आम्ही एक शेतकरी आमची काय कमी जात नाहीये. याने लोकांना कसं वाटतंय, आता एखाद्या नेत्याच्या आम्ही बंगल्यात गेलो तर आम्ही नॉर्मल माणसं, तुम्ही काय विचार करताय, हे बाबा मी हाफ चड्डी घालून जातोय, कसा हाफ चड्डी घालून जातोय आम्ही, कसं जाऊ त्याच्या बंगल्यामध्ये म्हणून हा विचार करतोय. हा विचार काढायचा हो. तो त्या बंगल्यात राहून जो जेवण करायला तुम्ही बनवायला ते अन्न, तो नाही बनवत झालाय, तुमच्याच शेतातलं अन्न खायला तो. तुमचं सगळंच अन्न हे शेतामधलं तुमच्याकडे जाते का, तिकडे जाते ना. त्यासाठी आम्ही एक ताकद बनवूया सगळ्या शेतकऱ्यांनी मिळून. तुम्ही समजा एखादा प्रॉब्लेम जरी झाला तर तो प्रॉब्लेम का मिळतोय, एखादा कुठला तरी कर्मचारी या कुठला तरी ऑफिसर आमचं का केव्हा ऐकतोय, जेव्हा आमच्यात ताकद राहते. मी एकटा राहिलो तर माझं ऐकणार कुणी नाही. आता आम्ही हजारोंच्या संख्येने मी या तालुक्यात जमा केलेले आहेत लोक, पण बाहेर काढत नाही झालोय. तुमच्याकडे व्हॉट्सअप नाही, काय नाही, शेतकरी आहेसा तुम्ही, तुमच्यापर्यंत पोहोचायचे तर मला असंच जाऊन मिटिंग घ्यावं लागतं आणि तुम्हाला सांगून हे एकत्र करावं लागतं. बाकी सगळ्यांना व्हॉट्सअपवरती मी जोडलेला आहे आणि व्हॉट्सअपवरती जोडलेले आहे त्याच्यामधले काही जण टॅलेंटेड आहेत, म्हणजे त्याला सगळे